हाय फ्रेंड्स, मराठी एज्युकेशन विथ मी या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे, जिथे आपण एज्युकेशनल तसेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघत असतो. त्याचप्रमाणे इंग्लिश शिकत असतो, तेही आपल्या मातृभाषेतून म्हणजेच मराठीमधून. तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण रोजच्या वापरातील इंग्रजी वाक्यांचा सराव करणार आहोत. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सरावाने मनुष्य परिपूर्ण होतो. तर अशाच सरावाने आपले इंग्लिश स्पीकिंग स्किल नक्की वाढण्यास मदत होईल. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सो लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. इट्स ऑल अप टू यू. हे सर्व तुमच्यावर आहे. I was admiring you. मी तुझी स्तुती करत होतो. At least don't lie. कमीत कमी खोटं तरी बोलू नको. Fix that right now. ते आत्ताच्या आत्ता व्यवस्थित कर. I take my word back. मी माझा शब्द मागे घेतो. I knew everything right from start. मला सुरुवातीपासूनच सगळं माहित होतं. I feel like drinking tea. मला चहा पिण्याची इच्छा होत आहे. I didn't tell anyone but you. मी तुझ्याशिवाय कुणालाच सांगितलं नाही. He is a liar of the first order. तो एक नंबरचा खोटारडा आहे. I inwardly prayed to God. मी मनातल्या मनात देवाची प्रार्थना केली. I will never let you go with him. मी तुला कधीही त्याच्यासोबत जाऊ देणार नाही. I am not your slave. मी तुझा गुलाम नाहीये. Being a friend, I will always help you. एका मित्राच्या नात्याने मी तुला नेहमी मदत करेल. Don't underestimate me. मला कमी समजू नको. He may be waiting for you. तो तुझी वाट बघत असेल. No need to ask me everything. प्रत्येक गोष्ट मला विचारायची गरज नाही. What is your intention? तुझा इरादा काय आहे? Don't feel bad about his words. त्याच्या बोलण्यास वाईट वाटून घेऊ नकोस. Why didn't you tell me earlier? तू मला अगोदर का नाही सांगितलं? Let's have lunch together. चला, आज सोबत जेवण करूया. You are lucky to have me. तुमचं भाग्य चांगलं म्हणून मी तुम्हाला भेटली. You have only 5 minutes left. तुझ्याजवळ फक्त 5 मिनिट उरले आहेत. Let me talk to him. मला त्याच्याशी बोलू द्या. At most it will take 5 minutes. जास्तीत जास्त 5 मिनिट लागतील. My bike stopped suddenly. माझी गाडी अचानक बंद पडली. They appreciate my work. त्यांनी माझ्या कामाची प्रशंसा केली. He dared not tell the truth. त्याच्यात खरं बोलण्याची हिम्मत नाहीये. Don't take out your anger on me. तुझा राग माझ्यावर काढू नको. Bring the luggage inside. सामान आत घेऊन ये. I did as you said. जसं तुम्ही सांगितलं तसं मी केलं.
एनिथिंग कुड हॅपन. काहीही होऊ शकते. आय एम व्हेरी क्युरियस टू सी हिम. त्याला बघण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. अ मार्केट इज हेल्ड देअर ऑन संडे. तिथे रविवारी बाजार भरतो. एज डझंट मॅटर. वयाने काही फरक पडत नाही. व्हॉट हॅव यू थॉट अबाउट युअरसेल्फ. तू आपल्याबाबत काय विचार केला आहे. डोंट रिग्रेट लेटर. नंतर पस्तावा करू नको. आय एस्केप नॅरोली. मी थोडक्यात वाचलो. तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण रोजच्या वापरातील इंग्रजी वाक्यांचा सराव हे बघितले आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणे हे तुमच्यासाठी अगदी फ्री आहे, पण त्याच्याने मला मोटिवेशन मिळते अजून जास्तीत जास्त इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. तसेच बेल आयकॉन देखील प्रेस करा, त्यामुळे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचेल.